घरातले लोक त्रास देतात, जवळचे लोक रडवतात. ज्यांच्यावर तुम्ही मनापासून विश्वास ठेवताय तीच लोक तुमचा विश्वासघात करतात. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आपल्यापैकी कितीतरी लोक असे आहेत की ज्यांच्या आयुष्यात मानसिक त्रास हा खूप जास्त आहे. बऱ्याच वेळा आपल्या जवळची लोक आपल्याला त्रास देतात, हिणवतात. ज्या लोकांसोबत तुम्ही राहताय तीच लोक तुम्हाला रडवतात. ज्यांना तुम्ही तुमचे मित्र म्हणताय तीच लोक तुमच्याशी शत्रुत्वाने वागताय. तुम्हाला समजत नाही, तुम्हाला कळत नाही कसं वागावं, नक्की काय करावं. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण असे काही उपाय सांगणार आहे. जर तुम्हालाही एखादी व्यक्ती त्रास देत असेल, तुम्हालाही एखादी व्यक्ती रडवत असेल, चिडवत असेल, हिणवत असेल किंवा फसवत असेल, त्या व्यक्तीला त्याची जागा दाखवून देण्यासाठी, त्या व्यक्तीला त्याची लायकी दाखवून देण्यासाठी आज मी तुम्हाला जे काही उपाय सांगणार आहे ते अवश्य करून बघा. बऱ्याच वेळा काय होतं की आपला चांगुलपणा आपल्याला नडतो. आपण एखाद्या व्यक्तीशी खूप चांगलं वागतो, पण म्हणतात ना, जेवढं चांगलं वागू लोक तितका त्रास देतात. कित्येक वेळा तुम्ही असाल किंवा मी असेल, माझ्यासोबतही असं घडतं. जेवढं चांगलं वागतो समोरची व्यक्ती तितकाच त्रास देते. अशावेळी हा पहिला उपाय करा. मग ती व्यक्ती घरातली असेल, बाहेरची असेल, नात्यातली किंवा जवळची, कुणीही. त्यासाठी हा पहिला उपाय, एक मोराचा पीस घ्यायचा आहे. कुठल्याही मंगळवारच्या दिवशी किंवा कुठल्याही शनिवारच्या दिवशी बाजारात, मार्केटमध्ये जायचं आहे. तिथून एक मोराचं पीस तुम्हाला खरेदी करायचं आहे. हे मोर पीस खरेदी करून तुम्हाला तुमच्या घरी आणायचं आहे. त्यासोबत तुम्हाला काळ्या रंगाचा किंवा लाल रंगाचा एक धागा घ्यायचा आहे. काळा किंवा लाल, शक्यतो लाल रंगाचा जो कलावा असतो, लाल पिवळा, तो घेतला तर उत्तम राहील. ठीक आहे. आता यासोबत तुम्हाला एक छोटासा तुरटीचा खडा घ्यायचा आहे आणि लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे. हा उपाय दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता. घरातलं जे देवघर आहे त्याच्या समोर तुम्हाला शांतपणे बसायचं आहे. जे मोरपंख घेतलेला आहे त्या मोरपंखाला तुम्हाला हा धागा बांधायचा आहे. 7 वेळा धागा बांधायचा आणि 7ही वेळा मी जो मंत्र सांगतेय तो मंत्र म्हणायचा आहे. सर्व वश शक्ती, सर्व वश शक्ती संपन्न, सर्व वश शक्ती संपन्न, सर्व वश शक्ती संपन्न. हा मंत्र जो आता तुम्हाला सांगितलाय, हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. धागा गुंडाळायचा आहे. पुन्हा धागा गुंडाळायचा, पुन्हा मंत्र म्हणायचा, पुन्हा धागा गुंडाळायचा, पुन्हा मंत्र, पुन्हा धागा, पुन्हा मंत्र. 7 वेळा तुम्हाला हा धागा गुंडाळायचा आहे. 7 वेळा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. घेतलेलं लाल कापड आहे, त्याच्यामध्ये हे मोरपंख लाल धाग्यात तंत्रमंत्र बंदिस्त केलेलं ठेवायचं आहे आणि त्याच्यासोबत एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे. एकच तुरटीचा खडा. लाल कापडामध्ये हे मोरपंख आणि ती तुरटी छान बांधायची आहे. आता लाल कापडात बांधल्यानंतर तुम्हाला हे मोरपंख स्वतःवरून अँटी क्लॉकवाईज 7 वेळा ओवाळायचं आहे. उजवीकडून डावीकडे किंवा डावीकडून उजवीकडे 7 वेळा हे तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर हे मोरपंख घेऊन तुम्हाला तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या वस्तू ठेवताय, ज्या ठिकाणी तुमच्या वस्तूंना कुणी हात लावत नाहीये, अशा ठिकाणी हे मोरपंख तुम्हाला ठेवायचं आहे. तिथून तुम्हाला ते उचलायचं नाहीये, तिथून तुम्हाला ते हलवायचं नाहीये, तिथून अगदी काहीही करायचं नाही, फक्त तिथे तुम्हाला ते ठेवायचं आहे. आता हे ठेवल्यानंतर तुम्हाला 7 दिवस त्याला बघायचंही नाहीये. 7 दिवस पूर्ण झाले की त्याच्यानंतर 8व्या दिवशी ते मोरपंख ठेवलेल्या जागेवरून तुम्हाला काढायचं आहे. हे मोरपंख कापडातून वेगळं करायचं आहे. जी तुरटी त्याच्यात ठेवली होती ती तुरटी तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर, ज्या बाजूला तुमचा शत्रू राहतोय, समजा घराच्या बाहेर असणारा शत्रू असेल, त्याची दिशा, त्याचं घर माहिती असेल, त्या दिशेला ती तुरटी फेकायची आहे. घरातच हा उपाय तुम्ही करताय. घरातल्या एखाद्या व्यक्तीसाठी, समजा तुम्ही सासूसाठी करताय, जिथे सासू झोपते, जिथे तिची रूम आहे ती तुरटी त्या ठिकाणी ठेवा. पतीसाठी करताय, पती जिथे झोपतोय त्याच्या उशीखाली ती तुरटी ठेवा. मुलं ऐकत नाहीयेत, जिथे मुलं झोपताय तिथे ठेवा. बॉससाठी तुम्ही करताय, तुमचा बॉस त्रास देतोय, तुमचा बॉस ऑफिसमध्ये कुठे असेल त्याच्या दिशेला ती तुरटी फक्त फेकून द्या. एखादा तुमचा मित्र त्रास देतो, त्याच्यासाठी करताय, मित्राचं घर ज्या दिशेला आहे त्या दिशेला फक्त ती तुरटी फेकून द्या. आणि जे मोरपंख आहे, हे मोरपंख कमीत कमी, बघा, कापडातून सोडून हे मोरपंख कमीत कमी
एक 6 महिने तरी तुमच्यासोबत ठेवा. त्या मोरपंखांमध्ये त्या 7 दिवसांमध्ये वशीकरणाची शक्ती एकवटली जाईल. ही शक्ती कायम तुमच्या आणि त्या व्यक्तीच्या नात्यामध्ये बंदिस्त राहील. ज्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय करताय, ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय, ती व्यक्ती कायम तुमच्याकडे खेचून राहील. 6 महिन्यामध्ये तुमच्यातले भांडणं, त्रास, शत्रू सगळं संपेल आणि तुमचं सगळं चांगलं होईल. दुसरा उपाय सांगतेय. दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लिंबू. प्रत्येकाकडे लिंबू असतं. दारात, दुकानात कुठेही लिंबू मिळतं. किडलेलं नको, खराब झालेलं नको, असे छान लिंबू घ्या. स्वच्छ पाण्याने ते लिंबू धुवा. लिंबू धुतल्यानंतर त्या लिंबाच्या वरती बघा, त्या लिंबाच्या वरती हळदीने त्या व्यक्तीचं नाव लिहा, ज्या व्यक्तीला तुम्हाला वश करायचं आहे, ज्या व्यक्तीला तुम्हाला मित्र बनवायचं आहे, ज्या व्यक्तीला त्याची जागा दाखवायची, ज्याने खूप त्रास दिला आहे, त्याला तुम्हाला तोच त्रास परत द्यायचा आहे. हळदीने फक्त त्या व्यक्तीचं नाव त्या लिंबावरती लिहा. आता हे लिंबू जे आहे, हे लिंबू एका लाल कापडामध्ये बांधा आणि हे लिंबू जे आहे, हे लिंबू आपल्या घराच्या दक्षिण भागात ठेवा. 3 दिवस, 7 दिवस, 11 किंवा 21 दिवस हे लिंबू ठेवायचं. जेवढे दिवस शक्य तेवढे दिवस. त्यानंतर ते लिंबू घराच्या बाहेर काढायचं. न सोडता, न खोलता, न बघता ते लिंबू घराच्या बाहेर दक्षिण दिशेला फेकायचं. जी काही त्या व्यक्तीची साडेसाती असेल, ज्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय, ज्याचं नाव लिहिले, त्याचा जो त्रास असेल, सगळं त्यामध्ये जाईल. आणि जसं घराबाहेर फेकाल तसं त्यामधून तुमच्या घराबाहेर ती साडेसाती, ती पनवती कायमची निघून जाईल. त्यानंतर तो व्यक्ती तुमच्याकडे कायम चांगला बघत, म्हणजे कायम तुमच्याशी तो व्यक्ती चांगला राहील. तुमच्यातली भांडणं, क्लेश, कलह कायम कुठेतरी कमी होत जाईल. तुम्हाला तिसरा उपाय सांगते. तिसऱ्या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 2 फुलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची. 2 फुलवाल्या लवंगा, थोडीशी पिवळी मोहरी, एक तमालपत्र. तमालपत्रावरती शत्रूचं नाव लिहायचं. हा उपाय आठवड्यातील कुठल्याही दिवशी करा. सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही करा. घरातल्या निवांत कोपऱ्यात बसा. एक मातीची पणती किंवा मातीचं भांडं घ्या किंवा कापूर जळणार एखादं भांडं घ्या. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले तमालपत्रावरती पेनाने, कुठल्याही रंगाच्या पेनाने त्या तमालपत्रावरती त्या शत्रूचं नाव लिहा. जो त्रास देतो त्याचं नाव लिहा. नाव लिहिलेलं हे तमालपत्र त्या भांड्यामध्ये ठेवा. त्याच्यावरती फुलवाले 2 लवंग ठेवा. थोडी पिवळी मोहरी घाला. त्यावरती थोडेसे कापूर घाला. कापूर पेटवा, प्रज्वलित करा. जसं कापूर पेटेल तसं त्यामध्ये घातलेल्या सगळ्या वस्तू जळतील, पेटतील, त्याचा धूर होईल आणि त्याच्यासोबत त्या व्यक्तीचा जो काही त्रास आहे तो हळूहळू तुमच्या घराबाहेर चालला जाईल. फक्त तिथे बसून तुम्हाला 7 वेळा मंत्र सांगते. तो मंत्र म्हणायचा आहे. जळेपर्यंत 7 वेळा हा मंत्र समाप्त झाला पाहिजे. म्हणजे हा मंत्र म्हणेपर्यंत ते जळत असलं पाहिजे. मंत्र खूप सोपा आहे. मंत्र आहे रीम क्लीम, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. रीम क्लीम सागर वश वश स्वाहा. रीम क्लीम तृप्ती वश वश स्वाहा. रीम क्लीम नंदिनी वश वश स्वाहा. रीम क्लीम समीर वश वश स्वाहा. फक्त हा मंत्र म्हणायचा. हा उपाय ज्या दिवशी कराल त्या दिवसापासून 11 दिवस करा. 11 दिवसांमध्ये तुम्हाला इतका अनुभव येईल की तुम्ही स्वतः म्हणाल, ताई ज्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय केला ती व्यक्ती आज माझी आहे. चौथा उपाय तुम्हाला सांगते. एक नारळ घ्या. कुठल्याही अमावस्येला, पौर्णिमेला, शनिवारी, कुठल्याही मंगळवारी हा उपाय करा. एक नारळ घ्या, स्वच्छ पाण्याने धुवा. त्या नारळाची खूप म्हणजे सालं असतील ती काढून घ्या आणि त्या नारळावरती शेंदुराने आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीचं नाव लिहा. हा नारळ उजव्या हातावर ठेवा. शेंडी अशी असेल असा हा नारळ उजव्या हातावर ठेवा. घरातल्या 4 कोपऱ्यांना हा नारळ स्पर्श करा. घराच्या बाहेर या. मुख्य दारावरून हा नारळ 7 वेळा उतरवा. घराच्या बाहेर जा आणि हा नारळ तसाच घराच्या बाहेर टाकून द्या, फेकून द्या. तुम्ही कमीत कमी 4 पौर्णिमा किंवा 4 अमावस्या, 4 शनिवार किंवा 4 मंगळवार हा उपाय करून बघा. मंगळवार करताय तर फक्त 4 मंगळवार करा. शनिवारी करताय तर फक्त 4 शनिवार करा. अमावस्येला करताय तर प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला करा. पौर्णिमेला करताय तर प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला करा. जसं जमेल तसं. एरवी नाही करायचं. ठीक आहे. फक्त 4 वेळा हा उपाय केल्याने तुमच्या घरात असणारी ती साडेसती, शत्रुत्व, बाधा, शत्रुबाधा काही असेल, आजारपण असेल, कुणाची नजर लागत असेल, काही, ते सगळंच्या सगळं घराच्या बाहेर चाललं जाईल. खूप साधे सोपे उपाय आहेत. नक्की करा. श्री स्वामी समर्थ.